21 अगस्त 2025 सांगोला जिला सोलापुर गौ रक्षण के नाम पर हो रहे अत्याचारों के खिलाफ आज शेतकरी, व्यापारी और पशुपालक कृति समिति ने तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला। इस मोर्चे का नेतृत्व करते हुए विधायक सदाभाऊ खोत ने कड़ा संदेश दिया, किसान ही असली गौरक्षक है। तथा कथित गौरक्षक किसानों की गाड़ियां रोककर लूट करते हैं, ये गौरक्षक नहीं बल्कि गो भक्षक है। खोत ने सरकार से मांग की गोवंश हत्या बंदी कानून में सुधार किया जाए, विदेशी और संकरित नस्ल के बैलों को कत्ल की अनुमति मिले और असली गोठा यानी किसानों के गोटे को ही गौशाला का दर्जा दिया जाए। खोत ने साफ चेतावनी दी कि अगर किसानों की गाय भैंसों की खरीद फरोख्त और परिवहन रोका गया तो किसान सड़क पर उतरेंगे। लोक पुकार न्यूज डिजिटल पर बने रहिए। उत्तर घेण्यासाठी आज आपण इथं तुम्हाला बोलावलेलं आहे, त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत करतो। सगळ्यांनी सांगितलं की जनावर नेमकं बाजारात घेऊन जाताना घरातली परिस्थिती काय असते आणि आता बाजारच बंद आहे, त्यामुळे ही जी पशुपालकांची समिती आहे कुरेशी समाजाच्या वतीने आणि सगळ्या जाती धर्मातले जे कार्यकर्ते या व्यवसायामध्ये या सर्वांच्या वतीने मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे, लहानशा व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत या सगळ्यांची जर स्वाभिमानानं सन्मानानं चूल पेटायची असेल तर गोरक्षकाच्या नावाखाली असणारा जो व्यापार आहे आता सर्वांनी सांगितलं तो कुठेतरी बंद व्हावा आणि या आंदोलकांना न्याय मिळावा, एवढीच या प्रसंगी मी भूमिका व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। यानंतर सन्माननीय सुहास पाटील सर आपले विचार व्यक्त करतील। आज सांगोला तहसील कार्यालयावर शेतकरी, पशुपालक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या कृती समितीच्या माध्यमातून आज गोवंश हत्याबंदी आणि गोरक्षकांच्या विरोधात आज आपण हा मोर्चा काढलेला आहे। तुम्ही बघितलं, या मोर्चासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते तसेच आमच्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोत व्यासपीठावर उपस्थित आहे। सदाभाऊंनी गेल्या 10 दिवसापासून एक वेगळी भूमिका घेतलेली आहे की गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, पण ही सुधारणा होत असताना गोरक्षकांचा जो बंदोबस्त आहे, चुकीच्या पद्धतीने जनावरांची लूट केली जाते, अडवले जातात, या बाबतीत सुद्धा सदाभाऊंनी कणखर भूमिका घेतली। त्यामुळं सदाभाऊ जरी आज घटक पक्षात असले तरी सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदाभाऊंनी हिरारीनं सहभाग घेतलेला आहे, हे तुम्हाला आम्हाला ज्ञात आहे। आणि म्हणूनच 2014ला सदाभाऊंनी लोकसभेची निवडणूक केली, तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात आणि त्याच अनुषंगाने तिथून पुढचा जर इतिहास आज जवळजवळ 15-16 वर्ष बघितलं, सदाभाऊ सगळ्या शेतकरी प्रश्नापासून कधीही बाजूला हटलेले नाही आणि त्याच अनुषंगाने आज गोरक्षकाकडून जो व्यापारी वर्ग असेल, तिथला शेतकरी वर्ग असेल, पशुपालक वर्ग असेल, यांच्यावर अन्याय जे करायला लागलेले आहेत, त्या अन्यायाच्या विरोधात सदाभाऊ आज पेटून उठलेले आहेत। आणि त्याच माध्यमातून आज आपण या मोर्चाच्या प्रसंगी एकच सांगू इच्छितो की ही गोरक्षकांच्या जी टोळ्या आहेत त्या महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी आणि गोवंश हत्या बंदी जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी सदाभाऊंनी आग्रही भूमिका मंत्रालय स्तरावर मांडावी, एवढीच मी भूमिका घेतो आणि रयत क्रांती संघटना आपल्या सर्वांबरोबर नेहमी सातत्याने शेतकरी प्रश्नावर लढत राहील एवढं आश्वासन देतो आणि इथंच सांगतो। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री, विधान परिषदेचे आमदार, महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे नेते सन्माननीय सदाभाऊ खोत साहेब आपले विचार व्यक्त करत आहेत। सदाभाऊ 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 कुणाचं नाव राहिलं असलं तर मी दिलगिरी व्यक्त करतो। जमलेल्या शेतकरी भावांनो, वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्रांनो,
पहिल्यांदा तुषार बोलला तसं की माढा मतदारसंघानं राजकारणाच्या पटलावरती मला जन्माला घातलं आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर वोटा फडा म्हणजे आपली वोटी फटावी एवढं मताचं दान टाकलं. या सांगोले वासियांना माझ्या कर्मभूमीला मी मनापासून वंदन करतो आणि मी सुरुवात करतो माझ्या भावांनो. शेतकरी चळवळीमध्ये गेले 40 वर्षाचा काळ आता होत आला. या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. मी आपला फार वेळ घेणार नाही, पण काही शेतकऱ्यांना काही लोकांना प्रश्न पडला असेल की सदाभाऊ या भूमिकेमध्ये का आले आणि ती भूमिका मला समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकऱ्याचा जोडधंदा हा पशुपालनाचा आहे. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये दर 10 दिवसाला जर कशाचे पैसे येत असतील तर त्या दुधाचे पैसे येत असतात. त्या दुधाच्या पैशावरती शेतकऱ्याचा प्रपंचाचा गाडा चालत असतो. मग तो पिठाच्या चक्कीवाल्याचे पैसे भागवतो, दुकानदाराची उधारी भागवतो आणि त्यातून एखादं संकट घरावरती आलं, घरामध्ये जर कोण आजारी पडलं, घरामध्ये जर घर बांधायचं असेल, पाहुण्याला 4-2 पैसे लागणार असतील, लेकरांचं शिक्षण असेल, तर शेतकरी दावणीचं जनावर, मग ती गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, तो बाजाराला विकतो आणि त्यातून त्याची गरज भागवतो. अशा पद्धतीनं हे चक्र वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि या शेतकऱ्याच्या चक्रामध्ये कोणतरी आता अडथळा आणत आहे. बाबांनो, काही लोक म्हणत आहेत की गाय ही आमची माता आणि तिला तुम्ही कसायाच्या दावणीला बांधणार का? मी या लोकांना सांगतो की माझ्या शेतकऱ्यानं कधीही देशी गाय, खिल्लार गाय ही बाजारावरती विकायला आणली नाही. हा हजारो वर्षाचा इतिहास आहे, हजारो वर्षाचा. मी तुम्हाला विचारतो, कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का? कधी खिल्लार गाय बाजारला आणली का? अरे देशी गायची, खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही. आम्ही एकमेकाला देशी गायची पाडी पाळायला, सांभाळायला आम्ही देतो आणि या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या, मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो. मला धमक्या यायला सुरू झाल्या. अरे धमक्या कुणाला देता? शेतकऱ्याच्या पोरांना. आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय. तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या ढुंगणात नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. लय गडी भेंडाळली ती, तुम्ही तर राहिला या. आणि म्हणून आजची परिस्थिती काय? अरे आज महाराष्ट्रामध्ये गायींची संख्या किती आहे? 1,15,00,000. 1,15,00,000 ह्या गायी कुणाकडे आहेत? ह्या शेतकऱ्याकडे आहेत. गोशाळेमध्ये गायी किती आहेत? राज्यामध्ये 295 गोशाळा आहेत. त्यांच्याकडे गायी किती आहेत? 2 लाख. आणि माझ्या शेतकऱ्याकडे किती आहेत? 1,15,00,000. म्हशी किती आहेत आमच्याकडं? 44 लाख. म्हणजे ही संख्या
1.5 कोटीतनं वर गेले. मग 1.5 कोटी जनावरं आम्ही सांभाळली. ही काय गोशाळेनं सांभाळली? मी सरकारकडे मागणी करणार आहे, शेतकऱ्याचा गोठा ह्योच गोशाळा आम्हाला अनुदान द्या, पर जनावराला द्या, कारण आम्ही जनावर सांभाळत आहे. आणि ज्यांना गोशाळा काढून जनावर सांभाळायची हौस आहे त्यांना माझी विनंती आहे, बाबांनो, आम्ही गयाचा गोठा केला, म्हशीचा गोठा केला, आम्हाला शानघाण काढायला रोजगारी लागतोय, गडी लागतोय. आमच्या गोठ्यात तुम्हाला आम्ही गडी म्हणून ठेवायला तयार आहे, या शानघाण करायला. घेतो ना, लय हौस आहे ना तुम्हाला गया पाळायची. आणि फुकट शानघाण करू नका, आम्ही पैसे देतो. अरे बाजारावर आम्ही गाय कोणती घेऊन निघालो? जर्सी गाय, होस्टन गाय. जर्सी गायचा, होस्टन गायचा आम्ही बैल घेऊन निघालो बाजारला. अरे होस्टन गायचा बैल शेतावर नांगर नाही ओढत. पूर्वीच्या काळामध्ये 12 बैलाचा नांगर असायचा, तो बैल देशी गायचा असायचा. आता नांगर बंद झाला, नांगर ट्रॅक्टरनं चालली, अवजारं आली. मग या जर्सी गायचा खोंड आम्ही काय करावं, कुठं सांभाळावा, याचं उत्तर द्या. दुसऱ्या बाजूला जर्सी गायला मस्टाईड झाला, जर्सी गाय गाभण नाही ना, तिला व्यापारी 15,000 20,000 रुपये आम्हाला द्यायचा. त्याच्यात 20,000 25,000 रुपये आम्ही घालायचं, नवी गाय आणायचं. आता व्यापारी भाकड गाय विकत घेना. तो काय म्हणतो, जर तुमची गाय मी 15,000 घेतली तर गोभक्षकवाला अडवा येतोया. त्याला गोरक्षक म्हणायचं नाही, गोभक्षक. पुन्हा पोलीसवाल्यांना ऐतीच संधी आली, ते पुन्हा 15-20,000 रुपये मागतया. नाही दिलं तर पुन्हा ती गाय गोशाळेत सोडायची. मग गोशाळावाला परत विकतोया, मग आम्ही कोर्टात जायचं. अरे वर्षानुवर्ष जनावरांचं बाजार भरत आहेत, त्यावेळी काय गोरक्षक होते? वर्षानुवर्ष मी सरकारकडे मागणी करणार आहे, तुम्हाला जर बाजारात गायी न्यायला विकायला बंदी घालणार असाल, जर्सी गाय बर का, ते लगेच देशी गायला घेऊन नाचायला लागते. ती बंदी घालणार असाल तर राज्यातले जनावरांचे बाजार बंद करून टाका बंद करून. मगाशी इथं आकडा आमच्या नेत्यांनी सांगितला, 2019 साली गायींची संख्या होती 1,40,00,000. आज ती संख्या 1,15,00,000, म्हणजे 25 लाख गायींची संख्या कमी झाली. 2019 साली म्हैशीची संख्या होती 56 लाख, आता ती झाली 44 लाख. दुसऱ्या बाजूला शेळी मेंढी 1,06,00,000 शेळी, ती झाली 90 लाख. मेंढी 26 लाख, ती झाली 28 लाख. अरे बाबा, ही संख्या का घटली? एक दुधाला भाव नाही, जनावर पाळायला परवडत नाही, आणि तुम्ही विकू देत नाही. शेतकरी जनावर पाळायचा थांबून गेला. 10 गायचा गोठा, 20 गायचा गोठा बंद झाला. का बंद झाला? तर त्याला हो व्यवसाय परवडत नाही. आता हे गोरक्षकाचं लायसन तुम्हाला दिलं कोणी? तुम्ही काय आरटीओ मध्ये जसे एजंट असता तसे तुम्ही एजंट आहे का? तुमचा संबंध काय? गोरक्षक म्हणून घ्यायचा, गाय पाळायची आम्ही, पाणी दाखवायचं आम्ही, वैरण घालायची आम्ही, शानघाण काढायचं आमच्या लेकरा बाळांनी, आमच्या बायाने धारा पाणी करायचं, शेणामुतात हात घालायचा, बँकेचं कर्ज काढून गाय आम्ही घ्यायची,
आजारी पडला तर डॉक्टरला आम्ही बोलवायचा आणि ती गाय एवढं केलं आम्ही ऐकायला निघालो तर मी रक्षक म्हणून याचं मध्ये ही नवी गब्बर सिंगाची अवलाद या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे, तिला आम्ही ठेचून काढतो। नवी गब्बर सिंगाची अवलाद म्हणजे लेकरू आमचं आणि पाळणा तुम्ही हलवता। अरे लय हौस आहे गायींचं रक्षण करायचं तर या ना आमच्या गोट्यात शेणघाण काढायला, घ्या ना 10-12 गायी सांभाळा। अरे या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी लिटर दररोज दुधाचं संकलन होतं। हे संकलन कोण करतं? हे संकलन गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर 12 बुलतेदार करतो। म्हणून चहामध्ये दूध आहे, म्हणून तुम्ही आईस्क्रीम खाताय, म्हणून तुम्ही दही खाताय, म्हणून तुम्ही ताक पिताय, म्हणून तुम्ही दूध पिताय। अरे आमचा दुधानं दह्यानं भरलेला गोटा जर तुम्ही लुटायला येणार असाल तर तुम्हाला आम्ही पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात घ्या। काय चालली मस्ती? आठवड्याचा बाजार असला की हे गोरक्षक फॉर्च्युनर गाडीमध्ये येतात, फॉर्च्युनर, आणि रस्त्याच्या कडेला रात्रभर बसतात, टोल नाक्यावर बसतात आणि जनावरांची गाडी बाजारला निघाली। अरे शेतकऱ्याच्या गाय आहे, तो बाजारला घेऊन निघालाय, त्याला गरज आहे पैशाची। समोरचा कोणतरी दुधासाठी जनावर खरेदी करणार असतो, लगेच हे गाडीच्या आडवे दत्त। आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटार टोल नाक्यावरती माझ्या गावातला शेतकऱ्याचा पोरगा माझ्याकडं शाळेमध्ये वॉचमॅन म्हणून आहे, तो त्याच्या घरामध्ये प्रचंड शिरेस आजार त्याच्या बायकोला झाला, पैसे नाहीत, 10 गायी दावणीला होत्या। ज्या त्याच्या बायकोनं शेणा मुतात हात घातला, 20-25 वर्ष जनावराचा गोटा सांभाळला, त्या शेतकऱ्याच्या पोरानं विचार केला माझी बायको जिवंत राहिली पाहिजे, तिला उपचार मिळाला पाहिजे। 4 गायी घेऊन तो बाजारला निघाला। अनेक पुण्य अंगावर असणारे फॉर्च्युनर गाडी लावून रस्त्याच्या कडेला टोल नाक्यावर उभा, गाडी आल्याबरोबर अडवले, ड्रायव्हरला त्याला ऊसाच्या शेतामध्ये नेला, त्याच्या गळ्यावर तलवार लावली, पोटाला सुरा लावला आणि त्याला सांगितलं तुला 5 लाख रुपये द्यावं लागतील, 5 लाख रुपये। अरे त्याच्याकडे जर 5 लाख असते तर त्याने गायी विकल्या नसत्या। अरे त्याच्या बायकोचे उभे हयात शेणामुतामध्ये गेले, तो गयावया करायला लागला, मला जिवंत सोडा। आणि मग त्यानं पाहुण्या पहिला फोन लावले, गावात फोन लावले, माझा जीव आता धोक्यात आहे, तुम्ही या खात्यावर पैसे मारा। ऑनलाईन 3.25 लाख रुपये घेतला आणि 5 वाजता त्या शेतकऱ्याला सोडलं। ऑनलाईन ते कागद माझ्याकडे आहेत, माझ्याकडं सगळं कुटुंब रडत आलं। मी पीआयला फोन लावला, पीआयला सांगितलं हे पैसे परत आले पाहिजेत, ह्यांना अटक करा। अर्धा तास मी फोन लावून झाला असेल तोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या लेकराला गुंडांचा फोन आला, संध्याकाळी आम्ही सगळं घर उद्ध्वस्त करू आणि आमच्या जवळ रिव्हॉल्वर आहेत, तुम्हाला गोळ्या घालू।
तो शेतकरी आणि ते आजारी पडलेले माऊली बोलायला लागली. मी तर आता जाणार आहे भाऊ, पण या लेकरांना माझा नवरा वाचला पाहिजे. आम्हाने गुन्हा नाही दाखल करायचा. मी त्याच्या भावाला घेतला. मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये गेलो. भाव गुन्हा दाखल करायला लागल्याबरोबर तिकडनं भावाचा फोन आला, तू जर गुन्हा दाखल केलास तर मी आत्महत्या करणार आहे, तुला माझं तोंड दिसणार नाही. आणि अर्धा तास मी पोलीस स्टेशनला फोन केल्याबरोबर अर्ध्या तासात त्या गुंडांना कसा निरोप जातो. म्हणजे या राज्यामध्ये पोलीस आणि हे गोरक्षक एकत्रित मिळून शेतकऱ्याच्या गोट्यावर जर दरोडा घालणार असतील तर शेतकऱ्याचा नेता म्हणून सदाभाऊ खोत कधी गबसणार नाही. मी पोलीस भावांना विनंती करतो, अरे तुम्ही गुंडांचा बंदोबस्त करा, आकडेवालं मटकवालं त्यांचा बंदोबस्त करा, आमची पोरं व्यसनाधीन व्हायला लागले त्यांचा बंदोबस्त करा. पण मी पोलीस भावांना सांगतो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची लेकरा, ज्या माऊलीचं शेणामुता खात आहे, अरे आमच्या बायकोची नखं झिजली ती, बोट झिजली ती, आणि त्याचं जर तुम्ही पैसे खाल्लं तर तुम्हाने आमच्या लेकरा बाळाचा बायका पोरांचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी सांग, शाप लागेल तुम्हाने. अरे चाललंय काय. आणि म्हणून आज आमच्याकडे नवीन जातीच्या दुधाळ जनावर याची बंद झाली. पूर्वी आम्ही बेंगलोरवरनं गायी आणायचं, हरियाणावरनं गायी आणायचं, गुजरातवरनं म्हशी आणायचं. आता आम्ही नवी जनावरं शेतकऱ्याच्या गोठ्यात आता येत नाहीत. का येत नाहीत तर जागोजागी तुम्ही अडवायला लागला, जागोजागी तुम्ही मार द्यायला लागला, गाड्या फोडायला लागला. आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती करायची की आपण गायी म्हशीवर लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. आम्ही देशी गोवंश खिल्लारी जातीची गाय आम्ही नाही विकत. या गोरक्षकांना सांगतो, अरे देशी गाय आम्ही विकत नाही, खिल्लारी गाय आम्ही विकत नाही. अरे दुधाळ गायींची आम्ही विक्री करतो. तो जनावरांचा बाजार छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडापासून चालत आलाय. तिथं जनावरं विकले जातात याची जाणीव तुम्हाला असून दे. आणि म्हणून मी शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो की तुम्ही सुद्धा गोपालक शेणा काढा आणि गोरक्षकाला ठोकून काढा. हा देश मी या ठिकाणी देत आहे, ठोकून काढा. हे गोरक्षकाचे नेते कुठं मुंबईमध्ये राहतात, पुण्यात राहतात, आणि ते तिकडून आम्हाला ज्ञान शिकवतात. अरे तुमच्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये तुम्ही गायी नाही पाळल्या, तुम्ही कुत्री पाळली सा कुत्री. मग काय कुत्र्यांचं दूध पिता का. तर पुण्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये जर्सी गाय पाळा, म्हस पाळा. आणि म्हणून हा लढा शेतकऱ्याचा दुधानं भरलेला गोठा कोण जर लुटायला येत असेल तर आम्ही चालू देणार नाही. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो. ते म्हणले की आम्ही अमेरिकेसमोर झुकणार नाही. या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत. अमेरिका काय म्हणत होते, अमेरिका म्हणत होते आमचं दूध, दुधाची पावडर, दुधाचे उपपदार्थ हे भारतामध्ये आले पाहिजे, त्या करारावर सही करा. पण मोदी साहेबांनी सांगितलं
भारत देशातला गोपालक माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. भारत देशातला शेतकरी माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आणि तुम्ही गोरक्षक भक्षक म्हणून उभा राहता आणि पोलीस गाडी आली की कायदा आहे. अरे कायदा काय आहे? कायदा असा आहे, कोणत्याही जनावरांच्या वाहतुकीची गाडी अडवता येत नाही, हा कायदा आहे. ते म्हणे जनावर कापायला निघालंय, तुम्ही काय ज्योतिषाची अवलाद आहे? जावा ना कत्तलखाना बंद करा, त्यांना टाळा ठोका, तिथं जाऊन उभा राहा. तिथं मात्र तोंडावर बोट. अरे हा भारत मटणाचं एक्सपोर्ट मध्ये जगात 1 नंबरवर आहे. आम्ही किती एक्सपोर्ट केलं? शेळीचं मटण जवळजवळ 3418 मेट्रिक टन एक्सपोर्ट शेळी मटण केला. आणि होस्टन गाई, जर्सी, म्हैशी याचं मटण एक्सपोर्ट किती केलं आम्ही? 3,81,627 मेट्रिक टन. टाका बंद करून. म्हणजे एका बाजूला परकीय चलन एवढं जर आपल्याला मिळालं असेल तर आपण नेमकं काय करतोय याचा सुद्धा आता विचार करणं गरजेचं. मी जाता जाता सगळ्या नेत्या मंडळीला सांगतो, अनेक लोक आमच्या भागामध्ये, तुमच्याही भागात आहे की 10-15 गायी गोठ्यात असल्या, 3, 4, 5 किंवा 7-8 कालवडी झाल्या तर गावामध्ये काही मुलं अशी आहेत की कालवडी सांभाळतात. काय शेतकरी त्या कालवडीला 2 वर्ष सांभाळलं की ती गाभण जाते, पुन्हा 7-8 महिन्यानं ती विकायला येते, मग ती लाखाला 1.5 लाखाला जाते. अरे अशा सांभाळलेल्या कालवडी आम्ही विकायला आणलं तर तुम्ही कापायला घेऊन निघालाय म्हणून आडवं येता. म्हणजे आम्ही काय करावं? घरात बसावं किंवा धंदा बंद करावा? म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आता संपूर्ण राज्यभर तयार झाली आहे. आणि यामध्ये सगळे गुंड आलेले आहेत, यामध्ये सगळे भामटे लोक आलेले आहेत की ज्यांना कष्ट करायचं नाही, फुकट पैसे आणायचे, असे लोक यामध्ये आलेले आहेत. आणि यांचं एक रॅकेट आहे. गाडी निघाली की एकानं पुढच्याला फोन करायचा, त्यानं त्याच्या पुढच्याला फोन करायचा, पुन्हा बरोबर आडवं याचं, पुन्हा एकानं लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा, मग लगेच एक हवालदार मोटरसायकलीवर येतोया, बिन तो आण तुझा येतोया, त्याला वाटतं शिकार आली. ते लगेच म्हणताय तुमच्यावर लय मोठा गुन्हा होईल, जनावर जप्त होणार, कायदा झालाय. जणू यानं कायदा खिशात घेऊनच हिंडायला लागलाय. आणि मग ते पोलीस स्टेशनला गाय न्यायचं म्हणलं की ती घाबरतंय, मग दे 50,000, दे 1 लाख. अरे काय धंदा लावलाय तुम्ही? काय करायला लागलाय तुम्ही? मी पाटील सर, सुहासजी, मी गेल्या 4 दिवसापूर्वी मी माझ्या गावातल्या 4 गायी टेम्पोत भरल्या, मागणं जीप गाडी लावली ठराविक अंतरवर, आणि सगळ्या गोरक्षकांना आमच्याकडनं फोन चालू केलं इतर लोकांनी. अरे टेम्पो भरून निघालाय, टेम्पो भरून निघाला. मला गडी धरायचं होतं. सदाभाऊ खोत असा दुसऱ्याच्या खांद्यावर वजन नाही ठेवत, मला गडी धरायचं होतं, त्याचा बुकनाच पाडायचा होता. तर फोन लावल्याबरोबर एक जण काय म्हणला माहित आहे का? अरे सदाभाऊ काल काय बोलला ऐकलं का नाही? 2-4 दिवस काय करू नका, शांत राहा, वातावरण तापलं. या दिपकराव, तुम्ही गायी भरायच्या 12 दिवशी आणि उगाच फिरत राहायचं. आले का लक्षात? ही गडी येते ती पोलीसवाले बी येऊन द्यायचे, त्यांचं शूटिंग करा. हे गडी एकदा आता यांचा पुरा बंदोबस्त करूया, सगळ्या आपणच गायी फिरवायच्या आता. कारण अरे शेतकऱ्यानं जगावं का मरावं?
आज डाळिंबला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही. अरे एक भाकड गाय जर सांभाळायची म्हणली एक, तर तिला दिवसाला खाद्य 7 किलो लागतंय. खाद्याला 150 रुपये, वैरणीला 50 रुपये. आम्ही फुकट महिन्याला 6,000 खर्च येतोय. त्याच्याकडे 3 गायी असल्या, एक भाकड असले, धंदा तोट्यात जातोय, तोट्यात. अरे याचा हिशोब कोण करणार? आणि म्हणून बापूजी मला लोक म्हणले, सदाभाऊ तुम्ही कस काय यायला लागला? अरे म्हणलं मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलोया आणि गाय गोठा सांभाळणाऱ्या बापाचा पोरगा मी आहे. आणि म्हणून मला आनंद बापूराव तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की ही सुरुवात, बळीराजाचा दही दुधाचा गोठा वाचवण्याची सुरुवात ही आदरणीय शेतकऱ्यांचे नेते आबासाहेब यांनी आयुष्यभर शेतकऱ्याचा लढा उभा केला. त्या मातीतून हा लढा उभा राहतोया. हा लढा मी महाराष्ट्रभर आता उभा करणार आहोत. मी आबासाहेबांना नम्र अभिवादन करतो की आम्ही तुमचा रस्ता, लढाईचा रस्ता आम्ही सोडणार नाही. आदरणीय शरद जोशी 1995 साली त्यांनी लेख लिहिला आणि सांगितलं गो हत्या बंदी कायदा म्हणजे गो पालक हत्या कायदा आहे. हे शरद जोशीने सांगितलं. त्यांच्या वाट्यावरनं आम्ही या ठिकाणी निघालोय. आणि म्हणून माझ्या सगळ्या शेतकरी भावांना विनंती आहे, गावागावामध्ये गोपालक सेना निर्माण करा. आणि मी एक शेतकऱ्याचा नेता म्हणून सांगतो, तुमच्या गोट्यावर कोण जर दरोडा घालायला आला तर तो गोरक्षक नाही, तर तो दरोडेखोर आहे, गो भक्षक आहे. हे समजून त्याला थोडपून काढा. एवढंच सांगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.